Welcome to Storyland. Like, share and subscribe. चिवताई चिवताई दार उघड. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात की नाही एक चिवताई आणि एक कावळे दादा राहत होते. ते दोघं एकमेकांचे शेजारी होते. कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिवताईचं घर होतं मेणाचं, म्हणजे जास्ती स्ट्रॉंग बरं का. एकदा काय झालं, ढगांचा गडगडाट व्हायला लागला आणि बघता बघता मोठा पाऊस चालू झाला. मोठ्या पावसामुळे कावळे दादाचं घर गेलं वाहून, कारण ते शेणाचं होतं ना. आणि मग कावळे दादा रडायला लागला, काव काव, माझं घर वाहून गेलं. आणि चिवताईचं घर होतं मेणाचं. मग कावळे दादांनी विचार केला की आपण चिवताईकडे जाऊया राहायला. म्हणून कावळे दादा चिवताईच्या घरापाशी आला आणि म्हणाला, काव काव, चिवताई चिवताई उघडतेस का दार? पाऊस आला थंडी वाजली फार. पाऊस आला थंडी वाजली फार. चिवताई म्हणाली, थांब रे कावळे दादा, मी माझ्या बाळाला अंघोळ घालते आणि मग दार उघडते. कावळा वाट बघत उभा राहिला. पुन्हा थोड्या वेळाने म्हणाला, चिवताई चिवताई उघडतेस का दार? थंडी वाजली फार. चिवताई म्हणाली, थांब रे कावळे दादा, आता मी माझ्या बाळाला पावडर लावतीये. ते झालं की मग मी दार उघडते. कावळा बिचारा बाहेर वाट बघत बघत इथे तिथे घिरट्या घालत बसला. पुन्हा जाऊन त्याने दरवाजा ठोठावला आणि म्हणाला, काव काव, चिवताई चिवताई उघडतेस का दार? थंडी वाजली फार. चिवताई म्हणाली, थांब रे कावळे दादा, मी माझ्या बाळाला झोपवतीये, मग दार उघडते. आता मात्र कावळे दादाला अजिबात धीर धरवेना. कावळे दादा म्हणाला, काव काव, कधी उघडणारे हे चिवताई दार? आणि एवढ्यात त्याला चिवताईच्या घरातून मस्त वास आला. कसला वास आला माहितीये का? गरमागरम खिचडीचा. आता मात्र कावळे दादाला अजिबात राहावेना. शेवटी तो हळूच चिवताईच्या घरात घुसला आणि डायरेक्ट किचन मध्ये गेला. तिकडे चिवताईनी आपल्या छोट्याशा बाळासाठी मस्त अशी गरमागरम खिचडी बनवून ठेवली होती. कावळ्याच्या तोंडाला सुटलं पाणी. पावसात भिजला होता ना तो, त्याला खूप भूक लागली होती. मग काय, कावळे दादाने डायरेक्ट भांड्यातच चोच घालून मटामट खिचडी खायला सुरुवात केली. यम 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 यम. बघता कावळे दादानी सगळी खिचडी कट्टम करून टाकली. पण खिचडी खाण्यात मग्न असलेला कावळे दादा विसरूनच गेला की त्याच्या मागे होती चूल. कावळे दादाची शेपटी गेली होती चुलीत आणि शेपटीला लागली आग. कावळे दादा ओरडायला लागला, काव काव, ओय 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 ओय. हे ऐकून चिवताई तिकडे आली आणि रागाने कावळे दादाकडे बघायला लागली. कावळे दादा म्हणाला, सॉरी चिवताई, चिमणू ताईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली, हाय हाय. चिमणू ताईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली, हाय हाय. असं करत कावळे दादा उडून गेला. मुलांनो, या गोष्टीतून तुम्ही काय बरं शिकलात? कधीही लबाडी करू नये. लबाडीतून केलेलं काम कधीही साध्य होत नाही, कळलं का? असेच नवीन व्हिडिओज दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन लगेच दाबून टाका बरं, कारण सबस्क्राईब करणं फुकट आहे. चला भेटूया पुढच्या आठवड्यात. बाय. Welcome to Storyland. Like, share and subscribe. ससा आणि कासव.
एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक ससा आणि एक कासव असे 2 मित्र राहत होते. ते 2 जण नेहमी एकत्र असायचे. एकत्र खेळायचे, एकत्र जंगलात फिरायला जायचे. ससा चालायचा तुरुतुरू आणि कासव चालायचं हळूहळू. कासवाच्या हळू चालण्यामुळे ससा नेहमी त्याची थट्टा करत असे. तो कासवाला नेहमी म्हणत असे, ए कासवा, किती रे हळूहळू हळू चालतोस तू. मी बघ कसा फास्ट चालतो. कासवाला बिचाऱ्याला मनातून फार वाईट वाटायचं, पण ते काहीच बोलायचं नाही. बोलून तरी काय होणार होतं म्हणा. असंच एक दिवशी काय झालं, ससा कासवाला म्हणाला, ए कासवा, चल शर्यत लावतोस माझ्या बरोबर. धावायची शर्यत. तो डोंगर दिसतोय, त्या डोंगरावरच्या त्या झाडापाशी धावत जायचं आणि जो पहिले पोचेल तो जिंकला. बोल, लावतोस शर्यत? कासव म्हणालं, हो, लावतो शर्यत. चल बघूच या कोण जिंकतंय ते. ससा म्हणाला, शर्यत तर मीच जिंकणार. कासव अगदी हिरमुसलं झालं. मग उद्या आपली शर्यत या झाडापासून त्या डोंगरावरच्या झाडापर्यंत. कबूल? कासव म्हणालो, कबूल. ठरलं तर मग. दुसऱ्या दिवशी ससा आणि कासव दोघेही ठरलेल्या ठिकाणी येऊन भेटले. त्यांची शर्यत बघायला इतरही थोडेफार प्राणी तिकडे जमले होते. सगळ्यांनाच माहिती होतं की ससाच जिंकणार. तरी सुद्धा काय मज्जा होतीये हे बघायला सगळे प्राणी तिकडे आले. बाजूला उभा राहिला बेडूक मामा. बेडूक मामा म्हणाला, डराव डराव, आता मी 1 2 3 म्हटलं की तुम्ही पळायचं. ससा कासव म्हणाले, ओके. ओके. बेडूक मामा लगेच म्हणाला, डराव डराव, 1 2 3. झालं. ससा आणि कासव दोघांची शर्यत सुरू झाली. ससा काय टुन टुन उड्या मारत ओरात धावू लागला. कासव मात्र हळूहळू चालत होतं. ससा बघता बघता पुढे गेला. पुढे थोड्या अंतरावर पोचल्यानंतर त्याला हिरवगार कोवळं गवत दिसलं. धावून धावून आता त्याला खूप भूकही लागली होती. त्याने मागे वळून बघितलं. म्हणाला, कासव तर अजून खूप मागेच आहे. चला चला, आपण मस्तपैकी लुसलुशीत गवत खाऊया आणि इकडेच थोडा वेळ आराम करूया आणि मग पुढे धावूया. असं म्हणून सशाने तिकडेच गाजर खाल्लं, गवत खाल्लं आणि झाडाखाली छान झोपून गेला. इकडे कासव मात्र कुठेही थांबलं नाही बरं का. ते हळूहळू हळूहळू चालतच राहिलं आणि बघता बघता सशाच्या इकडे पोचलं सुद्धा. सशाला झोपलेलं पाहून कासव मनात हसलं, पण तिकडे थोडा वेळही न थांबता लगेच पुढे चालत राहिलं. आणि बघता बघता ते कासव डोंगरावरच्या त्या झाडापाशी पोचलं सुद्धा. थोड्या वेळाने इकडे सशाला जाग आली. बघतो तो काय, अरे बापरे, खूपच वेळ झोपलो वाटतं मी. चला चला, असं म्हणून तो धूम पळत सुटला आणि धावत धावत त्या डोंगराजवळच्या झाडापाशी पोचला. पण बघतो तो काय, कासव तिकडे आधीच पोचलं होतं. कासव शर्यत जिंकलं होतं. सशाला फारच वाईट वाटलं. कासवाने शर्यत जिंकली आणि सशाची फजिती झाली. सगळ्या प्राण्यांनी कासवाचं खूप कौतुक केलं. सशाच्या गर्विष्ठ स्वभावामुळे सशाकडे बघून मात्र सगळे प्राणी हसत राहिले. मुलांनो, तात्पर्य काय? कधीही कोणाला कमी लेखू नये. वेलकम टू स्टोरीलँड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. मुलांनो, या गोष्टीमध्ये भोपळा दिसला ना तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा. बघूया तुम्हाला शोधता येतोय का. चला ऐकूया ही गोष्ट.
एक छोटस गाव होतं. त्या गावात एक म्हातारी आजी राहत होती. त्या म्हातारीला एक मुलगी होती. त्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यामुळे ती मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. एकदा काय झालं, म्हातारीला आपल्या मुलीची खूप आठवण यायला लागली. तिने ठरवलं, आपण आपल्या मुलीला भेटायला जायचं. म्हणून म्हातारी निघाली मुलीकडे जायला. पण मुलीकडे जाण्यासाठी एकच अडचण होती. ती म्हणजे म्हातारीच्या गावाकडून मुलीच्या गावाकडे जाण्यासाठी जो रस्ता होता की नाही, त्याच्यामध्ये एक घनदाट जंगल होतं. आणि त्या जंगलात खूप प्राणी राहायचे, वाघ, सिंह. त्यामुळे त्या जंगलातून जायला सगळेजण घाबरायचे. पण म्हातारी काय करणार, तिला तर तिच्या मुलीची खूपच आठवण येत होती की नाही. म्हणून तिने ठरवलं, ते काही नाही, आपण आपल्या मुलीला भेटायला जायचंच. म्हणून निघाली म्हातारी. चालता चालता ती त्या घनदाट जंगलात पोचली. आणि तेवढ्यात तिकडनं समोर कोण आलं? एक मोठा वाघोबा. आणि वाघोबा म्हातारीला म्हणाला, ए म्हातारे, आता मी तुला खाणार. तरी खूप घाबरली. पण तिने तसं दाखवलं नाही. तिने केली युक्ती. ती वाघोबाला काय म्हणाली, खायचंय तर खा मला. पण अरे वाघोबा, आता मला खाऊन तुला काय मिळणार? नुसती हाड. त्याच्यापेक्षा मी माझ्या मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुड्डी होते, मग तू मला खा. वाघोबा विचारात पडला. अरे वा, चालेल चालेल, जा तू मुलीकडे, पण आल्यावर पहिले मी तुला खाणार. म्हातारी मनात हसली आणि म्हणाली, हो हो, नक्की नक्की. असं म्हणून धावत धावत पुढे निघून गेली. थोडा वेळ चालतीये चालतीये तेवढ्यात तिला दिसला एक लांडगा. लांडगा सुद्धा वाघोबासारखाच आला की म्हातारीच्या जवळ आणि म्हणाला, हे म्हातारे, मी तुला खाणार. यावेळी मात्र म्हातारी अजिबात घाबरली नाही. वाघोबासारखंच तिने लांडग्याला पण सांगून टाकलं, अरे आता मला खाऊन तुला काय मिळणार? नुसती हाड. त्यापेक्षा मी माझ्या मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते, मग तू मला खा. लांडगा म्हणाला, अरे वा, ही मस्त आयडिया आहे. जाऊ दे, म्हातारीला मुलीकडे जाऊ दे, मग आपण मस्त पैकी तिला खाऊया. म्हातारी धावत धावत पळत पळत मुलीकडे पोचली. पोचल्यावर काय, मस्त 2 दिवस मुलगी आणि तिची आई म्हणजे आपली म्हातारी छान छान नवीन नवीन पदार्थ खात होत्या, मस्त गप्पा मारत होत्या. त्यांनी खूप मज्जा केली. जेव्हा म्हातारीची परत जायची वेळ आली, तेव्हा ती मुलीला म्हणाली, आता पुढच्या वेळी मी काय तुला भेटेन असं वाटत नाही बुवा. मुलगी विचारात पडली, का ग आई, असं का म्हणतेस तू? का नाही भेटणार बरं तुम्हाला? तेव्हा म्हातारीने आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगितली. पण म्हातारीची मुलगी खूप हुशार होती बरं का मित्रांनो. ती आईला म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आणि तिने बाहेरून एक मोठा भोपळा आणला आणि आईला सांगितलं, बस या भोपळ्यात आणि या भोपळ्यातूनच जंगल पार कर, म्हणजे वाघोबा आणि लांडगा दोघांनाही कळणारच नाही. म्हातारीला ही आयडिया खूपच आवडली. म्हातारी लगेच भोपळ्यात बसली आणि निघाली टुणूक 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 उड्या मारत. रस्त्यात तिला भेटला लांडगा. तो वाटच बघत होता ना म्हातारी कधी येतेय. लांडग्याने लगेच विचारलं, ए भोपळ्या, म्हातारीला बघितलंस का?
म्हातारी कसली, म्हातारी हसली आणि म्हणाली, अरे म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. अशीच पुढे जात 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 तिला वाटेत दिसला वाघोबा. वाघोबा पण वाटच बघत होता ना, कधी येतेय म्हातारी आणि कधी मी तिला खातोय. म्हणून वाघोबाने पण विचारलं, काय रे भोपळ्या, म्हातारीला बघितलंस का? म्हातारीचं उत्तर ठरलेलंच होतं. म्हातारी काय म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असं करत भोपळा पुढे 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 धावायला लागला. आता मात्र वाघोबा आणि लांडगोबाला कळलं बरं का, या भोपळ्यातच म्हातारी लपलीये. म्हणून पटकन त्यांनी म्हातारीला बाहेर यायला सांगितलं आणि म्हणाला, आम्हाला फसवतेस काय ग म्हातारे, चल बाहेर निघ. आता मात्र म्हातारीला बाहेर यावंच लागलं. मग म्हातारी म्हणाली, आता तुम्हीच ठरवा बुवा, तुमच्या दोघांपैकी मला कोण खाणार ते. असं म्हटल्यावरती वाघोबा आणि लांडगोबा दोघेही लागले भांडायला. मी खाणार, म्हातारीला पहिले मी बघितलंय, मी खाणार, मी खाणार. आणि ह्यांचं भांडण चालू असताना म्हातारी आपली हळू 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 करून मागे 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 होत पळत पळत तिथून निघून गेली. अशा प्रकारे म्हातारीचे प्राण वाचले. मग या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात मुलांनो? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वेलकम टू स्टोरीलँड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कोल्होबा कोल्होबा पिकली. मुलांनो, या गोष्टीत लब्बाड कोल्होबा दिसला रे दिसला की व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बघूया हा तुम्हाला शोधता येतोय का कोल्होबा. एका गावात एक आजीबाई राहत होती. ही आजी एकटीच राहायची. सकाळी लवकर उठायची आणि आपली सगळी कामं आटपायची आणि मग बोराच्या झाडाची बोरं वेचायला जायची. बोरं वेचून बोरं खायची आणि मज्जेत राहायची. असेच तिचे दिवस चालले होते. एकदा काय झालं, नेहमीप्रमाणे बोरं वेचण्यासाठी म्हणून आजी दार उघडून बाहेर येते तर काय, तिचा पाय शेणात पडला. ए ग बाई, पायाला लागलं शेण, कोणी एवढी घाण करून ठेवली. सगळ्या बोरांच्या बिया पण अशाच पसरलेल्या दिसतायत. पुढे जाऊन आजी बघते तर काय, झाडावरती बोरं सुद्धा नाहीत. अरे बापरे, म्हणजे नक्कीच कोणीतरी बोरं खाऊन गेलेलं दिसतंय. सगळ्या बिया इकडेच थुंकून घरापाशी शी करून ठेवलीये. शी. काय करणार, आजचा दिवस आजीबाईला उपाशीच झोपावं लागणार होतं. आजी बिचारी हताश होऊन घरात जाऊन झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा आजी उठली. पुन्हा दार उघडून अंगणात आली आणि बघते तर काय, तिचा पाय गेला शेणात आणि आजी ओरडायला लागली, ए ग बाई, पुन्हा सगळीकडे घाण करून ठेवलीये, शी करून ठेवलीये आणि बिया सगळ्या थुंकून ठेवल्या. कोण करतय हे देव जाणे. बोरं सुद्धा संपलेली दिसतायत. आता काही या चोराचं खरं नाही. आज रात्री बघतेच कोण येतंय बोरं चोरायला. आम्हा लब्बाड चोरा. तुला सोडणार नाही आता, पकडतेच बरं. कोणी चोरली माझी छान छान बोरं. तुला सोडणार नाही आता, पकडतेच बरं. कोणी चोरली माझी छान छान बोरं. हुशार आजीबाई पुन्हा घरात गेल्या. आज रात्री ठरल्याप्रमाणे त्या बघत बसल्या होत्या, कोण येतंय बरं बोरं चोरायला. 1 तास झाला, 2 तास झाले, 10 वाजले, 12 वाजले, कोणीच येईना. आजीबाई बिचाऱ्या
थकल्या. चला जाऊन झोपावं वाटत. आज रात्री बहुतेक चोर काही येणार नाही असा विचार करून आजीबाई झोपायला जाणार. इतक्यात तिकडनं एक कोल्होबा आले. कोल्होबा आले, त्यांनी झाडावरची बोरं खाल्ली आणि बोरं खाऊन झाल्यावर म्हातारीच्या अंगणात येऊन तिकडे शी करून ठेवली. बिया सगळ्या थुंकून ठेवल्या आणि कोल्होबा पसार झाले. आता कळलं कोण आहे चोर. आता उद्या बघच रे कोल्ह्या, ही आजी काय करते ते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजीनी एक युक्ती केली. तिने ठरवलं आता चोराला पकडायलाच हवं. दुसऱ्या दिवशी आजीनी युक्ती केली. संध्याकाळी स्वयंपाकघरामध्ये तिने एक तवा तापवायला घेतला आणि तो तवा तापवून तापवून लाल लाल झाला, एकदम गरम. मग आजीनी हा तवा तो कोल्होबा जिकडे शी करून ठेवायचा की नाही अंगणात, तिकडे नेऊन ठेवला आणि हळूच आतमध्ये निघून गेली. ठरल्याप्रमाणे रात्र झाली आणि कोल्होबा आला बोरं खायला. कोल्होबाने सगळी बोरं खाल्ली. नेहमीप्रमाणे बिया पण ठुंकून ठेवल्या. आता कोल्हा पुढे आला. बघतो तर काय, आऊ! अरे वा वा, माझ्यासाठी मस्त असा लाल लाल पाट ठेवलाय वाटतं म्हातारीने. आऊ! आऊ! चला चला या पाटावर बसूया मस्त पैकी. असं म्हणून कोल्हा पाटावर जाऊन बसला तर काय, ओय 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 ओय, आऊ आऊ. कोल्हा लागला ओरडायला. ते ऐकून म्हातारी आली बाहेर आणि म्हणाली, कोल्होबा, तवा होता तो तवा, पाट नाही बरं. आता काय म्हणताय कोल्होबा? कोल्होबा कोल्होबा, बोरं पिकली. आऊ! नाही नाही म्हातारे, टेरी भाजली. नाही नाही म्हातारे, टेरी भाजली. आऊ! असं म्हणत कोल्होबा तिथून धूम पळून निघून गेले. आता म्हातारीला काळजी करायची काहीच गरज नव्हती. म्हातारी आता खुश झाली. आता उद्यापासून तिला तिची बोरं परत खायला मिळणार होती. मग मुलांनो, आवडली का तुम्हाला ही गोष्ट? अशाच नवीन नवीन गोष्टी दर आठवड्याला ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सगळेजण आमच्या गोष्टी मात्र बघताय पण सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरताय. असं नका बरं करू. दाबून टाका बरं सबस्क्राईबचं बटन. म्हणजे दर आठवड्याला नवीन गोष्टी शुक्रवारी तुमच्या भेटीला येत राहतील. भेटूया नेक्स्ट वीक. बाय. Welcome to Storyland. Like, share and subscribe. माकड आणि मगर. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात एक छान नदी वाहत होती. त्या नदीमध्ये एक मगर राहत होती आणि त्याच नदीच्या बाजूला एक मोठं सफरचंदाचं झाड होतं. त्या झाडावरती राहत होते एक माकडोबा. माकड रोज सकाळी झाडाच्या फांदीवर यायचं, झाडावरचं सफरचंद खायचं आणि इकडे तिकडे उड्या मारत मज्जा करायचं. त्या पाण्यात जी मगर राहत होती की नाही, ती सुद्धा रोज सकाळी माकडाशी गप्पा मारायला छान पैकी काठावर यायची. माकड आणि मगर फ्रेंड्स होते बरं का. रोज ते दोघे एकमेकांशी गप्पा मारायचे आणि मग माकड झाडावरचं सफरचंद तोडायचा आणि मगरीला द्यायचा. मगरीला सुद्धा ती गोड गोड सफरचंद खाऊन खूप मज्जा यायची.
मग मगर सुद्धा माकडोबाला आपल्या पाठीवर बसवायची आणि तळ्यात मस्त फेरफटका मारून दोघ जण पुन्हा काठापाशी यायचे. असेच त्यांचे रोज छान मज्जेत दिवस चालले होते. एकदा काय झालं, मगर माकडाला म्हणाली, माकडोबा, तू मला रोज ही मस्त मस्त गोड गोड सफरचंद देतोस. आज जरा मला 2-3 सफरचंद जास्ती देशील का रे? माकड म्हणाल, हुप हुप हुप, हो देतो की, पण का रे, कोणासाठी? मगर म्हणाली, खूप दिवसांपासून विचार करत होतो, माझ्या बायकोसाठी ही सफरचंद घेऊन जायला हवीत. तिला सुद्धा ही सफरचंद खूपच आवडतील. माकड पटकन झाडावर चढलं आणि 2 सफरचंद काढून दिली त्याने आपल्या फ्रेंडला, म्हणजे मगरीला. मगर माकडाला म्हणाली, थँक्यू माकडोबा. माकडोबा म्हणाले, हुप हुप, वेलकम वेलकम. मगर पाण्यात सफरचंद घेऊन आपल्या बायकोकडे निघून गेली. बायकोला त्याने सफरचंद दिली. मगरीच्या बायकोनी सुद्धा सफरचंद खाल्ली. तिला ती खूप आवडली. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, वा 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 वा, किती छान आहेत ही सफरचंद, गोड 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 गोड, नम 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 नम. आता ही तुम्हाला दिली तरी कोणी? मगर म्हणाला, अगो, माझा मित्र आहे ना माकडोबा, त्याने दिली. रोज देतो तो मला ही गोड 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 सफरचंद. त्यावरती त्याची बायको म्हणाली, जर का रोज हे माकड अशी गोड 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 सफरचंद खात असेल तर त्याचं काळीच किती गोड झालं असेल. तुम्ही एक काम करा, मला त्या माकडाचं काळीज आणून द्या. मला आता ते खायची इच्छा झालीये. तसही कितीतरी दिवस झाले मी मांसच खाल्लं नाहीये. मगर विचारात पडला. मगर म्हणाला, अगं, पण जर का मी तुला त्याचं काळीज दिलं तर माझा बिचारा फ्रेंड मरून जाईल. त्यावर मगरीण ताई नुसतीच हसली. जा जा जा, मस्त गोड गोड काळीज घेऊन या, आपण दोघं मेजवानी करू. मगरीला वाईट वाटत होतं, पण त्याच्या तोंडाला सुटलं पाणी. गोड गोड काळीज, गोड गोड माकडाचं, चला चला चला, असं म्हणून दुसऱ्या दिवशी मगर नेहमीप्रमाणे आपल्या फ्रेंडला भेटायला काठावर आला. तिकडे माकड खेळतच होतं झाडावरती रोजच्या सारखं. रोज प्रमाणे आजही माकडोबा म्हणाले, हुप हुप हुप, मगर भाऊ, हे घ्या तुमचं सफरचंद. मगरीनी सफरचंद घेतलं, पण आज त्याच्या डोक्यात वेगळंच कारस्थान शिजत होतं. मगर माकडोबाला म्हणाली, माकडोबा, चला चला, माझ्या पाठीवर बसून आता आपण मस्त फिरायला जाऊ रोजच्या सारखे. माकड काय टुणकन उडी मारून मगरीच्या पाठीवर जाऊन बसलं. दोघे जण निघाले. मगर म्हणाली, अरे माकडोबा, आज माझ्या बायकोनी तुला जेवायला बोलवले बरं का. माकडोबा म्हणाले, हुप हुप, अरे वा अरे वा, आज कशाबद्दल मला जेवायला बोलवले? मगर म्हणाली, अरे कधीपासून तिला तुला भेटायचंय. तू एवढी छान गोड गोड सफरचंद दिलीस ना तिला खायला, तेव्हाच ती मला म्हणाली, ते काही नाही, तुमच्या फ्रेंडला घरी आणाच, मी त्याच्या आवडीचा बनाना केक बनवणार आहे. माकडोबा खुश झाले. हुप हुप हुप, अरे वा मज्जा, बनाना केक, तो तर मला खूपच आवडतो. माकडाला खुश झालेलं पाहून मगरीला मात्र थोडं वाईट वाटलं. आपण आपल्या मित्राला फसवतोय, आपण त्याला खोटं सांगून आपल्या घरी नेणार आहोत हे त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, आपण आता सांगूनच टाकूया माकडोबाला. म्हणून बिचारा माकडोबाला म्हणाला, माकडोबा, खरं सांगू का, माझ्या बायकोने तुला बोलवलंय कारण तिला तुझं गोड गोड काळीज खायची इच्छा झालीये. मग मी काय करणार, बायकोची आज्ञा, मला तर तसंच करावं लागेल. माकड घाबरलं, खूपच घाबरलं, पण त्याने तसं दाखवलं नाही. त्याने पटकन एक युक्ती केली आणि लगेच तो मगरीला म्हणाला,
हुप 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 हुप. अरे वेड्या, मग आधी नाही का सांगायचं? तुला माहितीये का, आम्ही माकडं आमचं काळीज झाडावर लपवून ठेवतो. माझं काळीज सुद्धा मी सकाळीच झाडावरती ठेवून दिलंय. जर तू मला आधी सांगितलं असतंस तर मी ते घेऊन नसतो का आलो. बघ, फुकट आपली फेरी वाया जाणार. एक काम कर, पटकन मला झाडापाशी सोड, मी माझं काळीज तुला देतो. मगरीला माकडाचं बोलणं पटलं. तिला खरंच वाटलं की अरे, आता काय फायदा या माकडाला घरी घेऊन जाण्याचा. याचं काळीजच तर मेन आहे आणि तेच झाडावर असेल तर नुसत्या माकडाचं करायचं तरी काय. म्हणून मगर लगेच माकडाला घेऊन आंब्याच्या झाडाच्या पाशी निघाली. झाडाशी पोचल्या पोचल्या एका क्षणाचाही विलंब न करता माकडोबाने टुणकन झाडावर उडी मारली. पट 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 तो झाडावर चढला आणि वरूनच मगरीताईला म्हणाला, हा, मस्त मस्त प्लॅन बनवल्या होतास हा मला मारून टाकण्याचा. पण आता मी नाही येणार परत. मला कळलं तू किती दुष्ट आहेस ते. मगरोबा बिचारे तिकडेच रडत बसले. आता त्यांनी त्यांचा मित्रही गमावला आणि रोज मिळणारी सफरचंद सुद्धा. मुलांनो, या गोष्टीवरून तुम्ही काय शिकलात? संकटाला न डगमगता धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि विश्वासघातकी लोकांना कायम आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. असेच नवीन व्हिडिओज दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट वीक. बाय.